बालवाडीचे अध्यक्ष असं आपल्याला मला रोहित पवारांनी राजकारण शिकू नये असं बोललेलं आहे. ते खरं आहे. ते मला म्हणतायत बालवाडीचे अध्यक्ष का काय असेल ना, म्हणजे मी लहान आहे असं त्यांचं कदाचित मत असेल. ते याच्यासाठी खरं आहे की सिंचनाच्या चिखलामध्ये अडकलेले ते नेते आहेत. त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच आहे. त्याच्याच बरोबर एका घराच्या ॲड्रेसवर 100 कंपन्या त्यांच्या रजिस्टर्ड आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, भाजपबरोबर जाऊन त्यांच्यावरच्या कारवाई थांबवायच्या, एवढी तर माझ्यावर बुद्धी नाही, माझ्याकडे बुद्धी नाही. म्हणून कदाचित मी लहान बोलायला काय हरकत नाही. त्यामुळे त्यांनी बोललं ते झालं, त्याचा अर्थ सगळंच खरं असतं असं नसतं. राहिला प्रश्न राजकारण शिकू नये, मी कोण शिकवणारा? तुम्ही जर बघितलं तर त्या काळामध्ये तिथं अंतुले साहेबांचे ते कार्यकर्ते होते. अंतुले साहेबांना त्यांनी सोडलं. जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं. त्याच्यानंतर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं. आज साहेबांबरोबर ते साहेबांना सोडलं. आज दादांबरोबर आहे आणि उद्या जाऊन भाजपमध्ये कुठला पहिला नेता अजितदादांचाच आहे तो तटकरे साहेबच असतील. हे मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो. त्यामुळे त्यांच्या एवढी बुद्धी, विचार आणि पार्टी सोडायची आणि वेगळ्या काही गोष्टी नकारात्मक करायची, त्यातून बाहेर निघायचं आणि सुटका करायची, एवढी बुद्धी तर माझ्याकडे नाही. सुप्रियाताई असं म्हटलं बोलताना की माझ्या आई समान व्यक्तीला म्हणजे सुमित्रा वहिनींना उमेदवारी देऊन आईला माझे त्यांच्या विरोधात आता जे सत्ताधारी आहेत ते म्हणाले की तुमची आई समान आहे तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. सुप्रियाताईंचं तिकीट हे आधी डिक्लेअर झालंय. सुप्रियाताई बारामती लोकसभेच्या खासदार गेले 3 टर्म आहेत आणि माहिती असताना सुद्धा दुसऱ्यांदा जे तिकीट म्हणजे विरोधातलं जे तिकीट हे जाहीर झालं ते अजितदादा गटाचं झालं. त्यामुळे निर्णय खरा तर अजितदादांनीच घ्यायला पाहिजे होता. तुम्ही जर बघितलं तर चंद्रकांत दादांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला पवार साहेबांची राजकीय कारकीर्द संपवायची आहे. त्यामुळे जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ही भाजपची आहे, गोळी भाजपची आहे आणि निशाणा साहेबांवर आहे. त्यामुळे कुठेतरी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियातल्या जवळच्या लोकांकडून केला जातो असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि ही गोष्ट लोकांना माहिती असल्यामुळे लोक आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत आणि सुप्रियाताई बारामती लोकसभा मतदारसंघातून 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येते.